नमस्कार मैत्रिणींनो, सकाळच्या घाईत आणि मुलांच्या टिफिनवर काय द्यायचं? शाळा पण सुरू झालेली आहे, तर चला बनवूया झटपट आलू पराठा. त्याच्याकरता आपल्याला लागणार आहे, मी इथे 4 ते 5 बटाटे उकळून घेतलेले आहे. याला छान मॅश करून घ्यायचं आणि यामध्ये आपण काही मसाले टाकू. मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. मीडियम साईजचा कांदा आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चम्मच आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, अर्धा चम्मच हिंग, अर्धा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच जिरं पावडर, अर्धा चम्मच काळं मीठ आणि अर्धा चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच गरम मसाला आहे आणि अर्धा चम्मच आमचूर पावडर आणि अर्धा लिंबू पण पिळायचा त्यामध्ये. अशा प्रकारे आपला स्टफिंगचा मसाला रेडी झालेला आहे. आणि मी मगाशी काळं मीठ टाकलं होतं, आता हे जे आहे आपलं जर रेग्युलर पांढरं मीठ आहे मी ते टाकलेलं आहे. याला छान गव्हाच्या पिठामध्ये मीठ टाकून मी जसं आपण पोळ्या करताना जसं कणिक मळतो तसं मळून घेतलेलं आहे. यामध्ये मी एक टिप तुम्हाला हे सांगू शकते की जेव्हा आपण गव्हाचं पीठ मळतो तेव्हा 3 भाग गव्हाचं पीठ, 1 भाग बेसनाचं पीठ आणि अर्धा भाग तांदळाचं पीठ घ्यायचं. त्यामुळे जे पराठ्याचं बाहेरचं जे आवरण आहे, जो पराठा आहे तो बाहेरून अतिशय क्रिस्पी आणि खमंग लागतो खायला. अशा पद्धतीने मी स्टफिंग कणकेच्या गोळ्यामध्ये भरून घेतलेला आहे. आता आपण याला छानपैकी लाटून घेऊया. त्याच्यामध्ये असं खूप प्रेशर देऊन लाटायचं नाही, हलक्या हलक्या हाताने लाटायचं आणि मध्ये मध्ये कणिक लावत जायची आणि हाताने असं फिरवत राहायचं. त्याच्यामुळे ना एकसारखा पराठा लाटला जातो आणि फाटत नाही. तावा गरम झाला की त्यावर तूप किंवा ऑइल सोडायचं आणि त्यावर हा पराठा टाकायचा आणि दोन्ही बाजूने खरपूस शेकून आणि भाजून घ्यायचं त्याला. पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये असे गरमागरम आलूचे पराठे खाण्यात काही वेगळीच मजा येते, नाही का? माझ्याकडे हे पराठे दह्यासोबत आणि मिंटच्या चटणीसोबत खायला आम्हाला खूप आवडते. तुम्ही कशासोबत खाता? कमेंट्स करून नक्की सांगा. पराठ्याच्या स्टफिंगमध्ये जे मी मसाले सांगितलेले आहे ते स्क्रीनवर मी शो केलेले आहे आणि यापैकी जर काही मसाले तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर जे घरात अवेलेबल आहे तुम्ही ते मसाले टाकूनसुद्धा हा पराठा अतिशय चविष्ट बनतो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? कमेंट्स करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब